नमस्कार. आपण पाहता आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज धाराशिव शहरवासियांचे त्याचबरोबर जिल्ह्याचं पण लक्ष काल धाराशिव नगर परिषदेत या दोन एकूण 8 आक्षेप होते, पण त्यात 2 उमेदवारी अर्जावरचे जे आक्षेप होते त्याकडेच होता. एक उमेदवारी अर्ज होता भाजपचे शहराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष असलेले अमित शिंदे यांच्या उमेदवारीवर आणि दुसरा होता तो विलास लोंढे जे की प्रभाग 20 मधून निवडणूक लढवित असून त्यांच्या विरोधात पण आक्षेप होता. अमित शिंदे यांच्या विरोधात ते या संस्थेचे लाभार्थी आहेत असा आक्षेप होता. त्यांनी नगर परिषदेचा गाळा आपल्या नावानं केलेला असून त्याचा ते लाभ घेतात असं आक्षेप घेणाऱ्या आमदार आणि माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब यांचं म्हणणं होतं. कृष्णा मुंडे यांचा आक्षेप आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा आक्षेप असा पुराव्यासह त्यांनी तो नोंदवला होता आणि निवडणूक नियमात तो अगदी तंतोतंत बसत होता. परंतु याच्यावर आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडील विधिज्ञांनी आपापली बाजू कशी रास्त आहे हे अगदी ठासून सांगितलं. पूजा देडे आणि विलास लोंढे याच्यावर पण असंच झालं. विलास लोंढे यांनी अतिक्रमण करून त्यावर घर बांधल्याचा आक्षेप पूजा देडे यांनी घेतला होता. त्याबाबतचे कागदपत्रही त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आक्षेपासोबत दिलेली होती. याही वेळी असाच जोरदार युक्तिवाद झाला. मात्र युक्तिवाद संपल्यानंतर दोन्ही प्रकरणाचा निकाल यायला तब्बल 5 वाजल्यानंतर तो विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केला आणि म्हणजे अमित शिंदे आणि विलास लोंढे या दोघांवरील ही आक्षेप फेटाळून लावले. अर्ज फेटाळताच साहजिकच त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला. विरोधक मात्र सुनावणी झाल्यानंतर फार झालं तासाभरात याच्यावर काय असेल तो निकाल द्यायला काय हरकत होती, मग निकाल देण्यास का विलंब लावला गेला, यात काही वेगळं काही होतं का असा प्रश्न उपस्थित केला आहे. आता कृष्णा मुंडे आणि पूजा देडे हे दोघेही पुढे न्यायालयात हे प्रकरण दाखल करणार असल्याची माहिती त्यांच्या समर्थकांनी दिली. आज इतर जे अर्जावर आक्षेप होते त्याचा निकाल लागली तडकाफडकी दिला गेला, पण हे दोन निकाल देण्यासाठी विलंब का लावला गेला याचं उत्तर त्या निवडणूक निर्णय अधिकारी देऊ शकतील. आता धाराशिव शहरातील 20 प्रभागातील 41 नगरसेवक पदासाठी अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होत असून काही प्रभागातील काही याच्यात दुरंगीच लढती आहे. त्यातली एक लढत आहे प्रभाग क्रमांक 19 मधील. तिथं पूर्वीचे शिवसैनिक असलेले आणि आता भाजपत प्रवेश केलेल्या बापू देशमुख यांच्या पत्नी आणि शिवसेना उभाटाकडून काँग्रेसच्या पाठिंब्यावर उभा असणाऱ्या सो निकम यांच्यातच ही थेट लढत होणार आहे. अशाच 2-3 ठिकाणी पण थेट लढती आहेत. त्यामुळं ह्या एकेका जागासाठी थेट लढत असल्यामुळं तिथं प्रचार अगदी अटीतटीचा होणार हेही नक्कीच. इतर वार्डात मात्र कुठं 3, कुठं 4, कुठं 5
अगदी 8 पर्यंत पण उमेदवार आहेत. त्यामुळं निवडणुका बहुरंगीच होणार असंच दिसतंय. अर्ज माघारी घेण्याच्या मुदतीपर्यंत म्हणजे 21 नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत किती जण आता यातील उमेदवारी अर्ज माघारी घेतील? हे उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी कोणाकोणाशी बोलणी उमेदवार करतायत किंवा त्यांचे पक्षप्रमुख करतायत यावर उमेदवाराची संख्या अजूनही कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र आज दिवसभर या आक्षेपाबद्दलच पूर्ण शहरात आणि नगरपालिका परिसरात चर्चा सुरू होती असंच चित्र होत. तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा. संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ, टेकडी रोड, बार्शी, जिल्हा सोलापूर. तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याजदर, ठेवीला विमा संरक्षण, तेही फक्त स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी येथेच. तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज, मग ते घरासाठी असो, व्यवसायाला कॅश क्रेडिट असो, व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी, एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी. तेव्हा न चुकता, न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा. स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, बार्शी, जिल्हा सोलापूर. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या अनगर येथील नगरपंचायतच्या मध्ये पण फारच ताणतणाव होता. इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा त्याग करून भाजपत प्रवेश केलेल्या मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्या चिरंजीव अजिंक्य राणा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल त्यांनी तयार केलं आणि त्या पॅनलचे 17चे 17 नगरसेवक पदाचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले होते. ट्विस्ट होता तो नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा. या इथं नगराध्यक्ष पदासाठी बाळराजे पाटील यांच्या पत्नीचा अर्ज पाटील गटानं म्हणजे भाजपकडून भरण्यात आला होता आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ज्या थिटे त्या पोलीस बंदोबस्तात येऊन अर्ज त्यांनी भरला होता, त्यांचा अर्ज काल छाननीत बाद झाला. त्यामुळं अजिंक्य राणा पाटील यांच्या पत्नी ह्या नगराध्यक्षपदी बिनविरोधच निवडून आल्या आहेत आणि राज्यातील ही पहिली नगरपंचायत आहे की जिथं निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. ती कशी बिनविरोध झाली, का झाली याच्यात आपल्याला जाण्याचं काही कारण नाही, पण लोकांना मात्र दिसतंय की इथं राजन पाटील मालकांचीच दहशत आहे किंवा त्यांच्या प्रेमामुळं हे घडलं आहे असं म्हणायला हरकत नाही. या थिटे यांचा अर्ज फेटाळण्याच्या प्रकरणावर सोलापूर जिल्हा
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अध्यक्ष उन्मेष पाटील यांनी निवडणूक विभाग, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावर गंभीर असे आरोप केले आहेत. सो थिटे यांनी पण तशाच प्रकारचे आरोप केले आहेत. आणि ही सर्व प्रक्रिया बिनविरोध झाल्याच्या खुशीत जी काल अनगर गावात विजय जल्लोष पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी केला, त्यातून त्यांनी थेट अजित पवारांना ही त्यांच्यावर आरोप करण्यात मागं पुढं पाहिलेलं नव्हतं. मात्र आपण आणि आपले समर्थक काय बोलून गेले हे जेव्हा उशिरा राजन पाटील यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी मग आज त्याबद्दल माफी मी मागितली आहे. तर असं हे निवडणुकीचं याच्यात हे सुरू आहे. इकडं तुळजापूर शहरात भाजपनं नगराध्यक्ष पदाचा जो उमेदवार दिला आहे, त्याच्यामुळं धाराशिव जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रातच चर्चा सुरू आहे. परंतु तोच आता भाजपच्या पॅनलचा प्रमुख आहे आणि त्यानं प्रयत्न केल्यामुळे तेथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये एक भाजपचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. डॉक्टर अनुजा कदम परमेश्वर या त्या प्रभागातून बिनविरोध विजयी झाले आहे. एकच कळलं तर याचं श्रेय तुळजापूरच्या भाजप समर्थकांनी विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनाच दिलं आहे. त्यामुळं नेमकं तिथं काय चाललंय त्याचा अंदाज यायला हरकत नाही. असो, आपण इथंच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.